शासनानं 20 कोटी रुपये खर्च करून चांद्यासह 5 गावे आणि 15 वाड्यांसाठी उभारलेली पिण्याच्या पाण्याची योजना वीज बिलाअभावी ऐन दुष्काळात बंद पडल्याने 20 ते 22 हजार लाभधारक जनतेला पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। चांदा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी नेवासा तालुक्यातल्या शिंगवे तुकाई येथील तुकाई देवी मंदिरात उपोषण सुरू केले। या योजनेत समाविष्ट असणारी 5 गावे आणि 15 वाड्या कायमस्वरूपी आवर्षणग्रस्त पट्ट्यातील असून चांद्याचा काही भाग सोडला तर सर्व परिसर कायमस्वरूपी दुष्काळी आहे। चांदा, शिंगवे तुकाई, मांडे, मोरगव्हाण, राजेगाव, लोहारवाडी या 5 गावांसह 15 वाड्यांचा समावेश आहे। तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की राज्य शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्रादेशिक विभाग अहमदनगर यांच्याकडून नेवासा तालुक्यातील चांदा, शिंगवे तुकाई, मांडे, मोरगव्हाण, राजेगाव, लोहारवाडी या गावांसाठी 1999 मध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। यानंतर योजना कार्यान्वित देखील करण्यात आली। या योजनेवर 20 ते 22 हजार लोकसंख्या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे। मात्र ही योजना ऑगस्ट 2017 पासून वीज बिलाच्या अभावी बंद पडली आहे। त्यामुळे या 5 गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। इतर तालुक्यातील योजना थकीत बिले असून सुरू आहेत, मग नेवासा तालुक्यातील का नाही? तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी चांदा प्रादेशिक पाणी योजना का चालू केली नाही? या योजनेचे 18,60,000 रुपये इतके वीज बिल थकीत आहे। यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न का करत नाही? कोट्यवधी रुपयांची ही योजना धुळखात पडली आहे। लोकप्रतिनिधींनी सदरची योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, परंतु या योजनेकडे त्यांनी कोणतेही लक्ष दिलं नाही। वास्तवात शासन दरबारी प्रयत्न करून वीज बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं, परंतु फक्त खोटी आश्वासनं देण्यात आली अशी उपोषणकर्त्यांची भावना आहे। चांदा प्रादेशिक पाणी योजनेसाठी आम्ही नेवाशाला 4 दिवस बसलो होतो। तिथे आमदार व खासदार दोघं पण आले आणि उपोषण सोडण्याचं त्यांनी आम्हाला हे केलं, विनंती केली, आम्ही पाणी सोडतो, तुम्ही त्याची काळजीच करू नका असं आश्वासन पण दिलं त्यांनी आम्हाला। पण वीज बिलाच्या कारणीभूत पाणी काय त्यांनी सोडलं नाही। आजच्याला आमच्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, प्यायला पाणी नाही, जनावराला चारा नाही, पाणीच नाही तर चारा कुठून येणार आहे आम्हाला? जनावर आमचे उपाशीच आहेत सध्याला। याच्यासाठी त्वरित ही योजना चालू करा। चांदा प्रादेशिक योजना यासाठी पाठीमागे ही 2 वर्षापूर्वी आम्ही 3 दिवस नेवासा तहसील येथे उपोषणाला बसलो, तर त्यावेळेस आम्हाला आमदार व खासदार यांनी येऊन तुमची पाणी योजना त्वरित चालू करतो असं आश्वासन दिले। तर त्यामुळे या आश्वासनाला बळी पडून आम्ही उपोषण सोडले, परंतु तसे काही झाले नाही। आश्वासन दिल्याप्रमाणे आमच्या तळ्यामध्ये एक थेंब देखील पाणी जमा झाले नाही। त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे का इथं आम्हाला प्यायला तर पाणी नाही, जनावरांना चारा नाही, जनावरांनी पाण्यासाठी तरसतात, माणसं बी पाण्यासाठी तरसतात। आमच्या महिला भगिनींना पाण्यासाठी दर फिरावं लागत आहे, वन होत आहे आमची, तरी प्रशासनाने याच्याकडे कुठलीही एक दखल दिली नाही। तसेच आमच्या शेजारील तालुक्यामध्ये कुठलेही एक पैसा न भरता रावरी तालुक्यामध्ये जा, तुम्ही नगर तालुक्यामध्ये जा, तिथल्या योजना संपूर्ण चालू झाल्या आहेत, परंतु आमच्या योजनाकडे ना आमदार लक्ष देत आहे ना कोणी लक्ष देत आहे। आमदारांचे वेळोवेळी आम्ही याच्यासाठी भेट घेतली तर आमदार म्हणते हो ना पाणी योजना तुमची चालू करतो। अरे हो का ना, हे तरी सांगा आम्हाला, करणार आहे का नाही करणार तुम्ही? तिथं वेळोवेळी त्यांची गाठ घेतली। त्यांच्यानंतर आम्ही पाणी टंचाई मीटिंगमध्ये गेलो, तिथं तर आम्हाला उडीचे उत्तर देऊन आमच्या महिला भगिनींना आम्हाला काढून दिलं तिथून। तरी आमची योजना शासन हे लक्ष देत नाही। तसे योजना नंतरचे जे आमच्या गावामध्ये जे डीपी आहे पाणी योजनेसाठी जे आहे त्याच्याकरता डीपी खोलून नेली। इतकी वाईट परिस्थिती की ती डीपी खोलून नेली ना, त्याच्याकडे कोणी येतंय ना जाते। तुम्ही योजना कशी चालू करणार आहे आणि किती दिवसामध्ये? आता तर रोटेशन चालू आहे, हे रोटेशनचे 9 दिवस तर निघून गेले, याच्याकडे अजून कोणी लक्ष दिले नाही। तरी त्वरित प्रशासन याकडे लक्ष द्यावे, आमदारांनी जातीने लक्ष घालावे आणि योजना चालू करावी, नाहीतर उग्र स्वरूपाचं आंदोलन पुढे होईल। न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, एसएन मीडिया, नेवासा।